उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे, पण अजूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. सुषमा अंधारे. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे, अजून तरी सरकारकडून काही प्रतिसाद आला नाही. डिसेंबर 2022, 23 आणि 24च्या परीक्षार्थी मुलांच्या परीक्षा झाल्याने त्यांचा 2 लाख मुलांना फटका बसला आहे. मुलं भरती होतात की नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण त्यांना आधी परीक्षेला सामोरे जायची संधी मिळाली पाहिजे. ऑन मुलींना मोफत शिक्षण. मला बोलायचं आहे त्याबद्दल, पण आता ताकद नाही राहिली. त्या बिचाऱ्याचं बीपी मशीन पण बंद पडलं. आता अशा परिस्थितीत मला बोलता नाही आपला चांगली बोलायचं दुसरा बोलायचा तुम्ही म्हणजे माझी एनर्जी. सर एडीजी सरांनी माझ्याकडे येण्या इतकी मी मोठी नाही सर, मी लहान माणूस आहे. माझं म्हणणं नाही, मी लहानच माणूस आहे, मी नम्र माणूस आहे, माझं साधं म्हणतो तरी आपण आत्मीय कधी बोलत साहेबांनी काढावं ना सर. 1500 रुपये देऊ नका सर, 15 मिनिटं काढा एवढंच काय आता काय बोलायचं सर. म्हणजे मी आता काय म्हणजे मी बोलू नाही सर, आपण आयुक्त साहेब मला बोलता नाही इथे थांबलेली जास्त बरे सर. चालताना कोल्हापूर झालं तर ताई, तुम्ही आज इकडे आंदोलनमध्ये सहभागी झालेलो आहोत, तर तुम्ही काय सांगणार आहोत? सरकारमधून तुमच्याकडनं काहीतरी भेटीगाठी झाल्या आहेत का? कोणी आलं आहेत का तुमच्याकडनं? दुसरा दिवस आहे आज उपोषणाचा. अजून काही सरकारकडून प्रतिसाद डिसेंबर 2022 24ला जर तुम्ही करत असाल तर मुलं यशस्वी होतील. 2 लाख मुलांना याचा फटका बसेल. म्हणजे एवढंच भरती प्रक्रियेची संधी द्या. ते भरती होतील का नाही होतील हा नंतरचं, पण त्यांना परीक्षेला सामोरं जायची संधी. दुसरा प्रश्न असा आहे की एकीकडे मुख्यमंत्री वारंवार असं म्हणतात, आम्ही महिलांचं सरकार आहोत, आम्ही मुलींसाठी फ्री शिक्षा पण करणार आहोत, मोफत शिक्षा देणार आहोत. पण जर तुम्ही शाळेच्या परिस्थिती बघितलं तर लाईटी नाही आहे, शौचालयामध्ये दारसुद्धा नाही आहे, बेंचेससुद्धा नाही आहे, शिक्षण भरती होत नाही आहे. ह्या विषयावर तुम्ही कसं पाहता? बोलायचं आहे त्याच्याबद्दल आता